नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहता द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आपल्या कॉफी विथ रिंगण या मालिकेतल्या दुसऱ्या भागामध्ये महाराष्ट्रातल्या हजारो प्रेक्षकांशी संवाद करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केले अशा एका तरुणाला की जो तरुण राजकारणामध्येही यशस्वी आहे आणि उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्यांनी यश मिळवले आहे. राजकारणात काम करत असताना आपल्या खाजगी जीवनात पूर्णपणे यश मिळवून राजकारणात काम करावं अशा प्रकारचा एक नवा पायंडा या तरुणाने लातूर जिल्ह्यातल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर ठेवलेला आहे. आणि तरुणाने राजकारणात यावं का येऊ नये, यावं तर कसं यावं याच मुद्द्यावर आज त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद करणार आहोत. आणि ते आहेत युवा नेते, मराठवाड्यातले एक अभ्यासू युवा नेतृत्व श्री हनुमंत भैया राचेट्टे. भैया, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलंच आहे की आपण आज कशा पद्धतीने कुठल्या विषयावर चर्चा करणार आहोत. कॉफी विथ रिंगण या विषयावर आपल्याला आता बोलायचं आहे. प्रथमतः मी सर्व रिंगण टीमचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. त्याचं कारण असं आहे की आता औषधाच्या बरोबरच रिंगण लातूरमध्ये सुद्धा त्यांना एक ऑफिस करावं लागलं. तुमच्या कामाच्या वर्कलोडमुळे तुम्हाला टीम वाढवावी लागली आणि या वयात सुद्धा आपल्याला मी कायमच माझ्या वडिलांसमान समजतो, माझे आदरणीय काका समजतो. तर या वयात सुद्धा आपण या कामामध्ये खूप सक्रियतेने काम करता. त्यामुळे मी त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. असंच सामाजिक कामासाठी आणि एक लोकशाहीचा चौथा पाया म्हणून आपण खंबीरपणे काम करावं एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरू केली तरी. कॉफी विथ रिंगण या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. या भागामध्ये आज आपण बोलणार आहोत आणि हा एक विषय आपण महत्वाचा विषय समोर घेतोय. अलीकडे काय झालंय राजकारणामध्ये की राजकारणामध्ये तरुण येत आहेत तर ते डोळे झाकून येत आहेत. अभ्यासू तरुण, हुशार, होतकरू तरुण, ज्यांची परिसराला, राष्ट्राला, राज्याला गरज आहे अशी मंडळी राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे हे राज्य, हा देश आता तरुणांचा देश झालेला आहे आणि तरुणांच्यावर लोकशाही मधल्या या राजकीय व्यवस्थेची पूर्णपणे जबाबदारी आहे. मी तुम्हाला विचारेन पहिल्यांदाच की काय करावं, तरुणांनी राजकारणात यावं की येऊ नये? खरं तर काका, परिस्थिती अशी आहे की आजच्या या परिस्थितीमध्ये तरुणांनी राजकारणात यावं खंबीरपणे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की तरुण म्हणलं की त्याचा वयोगट आपण काउंट केला जातो 35 पर्यंत. आजची समाज व्यवस्था अशा पद्धतीनं झाली की तो साधारण त्याचं शिक्षणच घ्यायला त्याला 25 वर्ष, 28 वर्षापर्यंत त्यांचं वय चाललंय. त्यानंतर मग लग्न करणे आणि बाकी सेटल होणे, व्यापार म्हणा किंवा नोकरी म्हणा किंवा एक्सपर्ट जॉब म्हणा, या सगळ्या सेक्टरमध्ये बसण्यासाठी त्याचं वय 35 पर्यंत पूर्ण जातं. तर आता 35 वर्षापर्यंत त्या तरुणाने सेटल व्हायचं की मग राजकारणात यायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि मग एखादा तरुण तुम्हाला राजकारणात दिसत असेल तर अनफॉर्च्युनेटली मला खेद वाटतो की राजकारणात अशा उघडपणे अशा गोष्टी बोलल्या जात नाहीत. पण 35च्या मधला जो तरुण आपण राजकारणात बघत असाल, तो एकतरी मंत्र्याचा मुलगा बघत असाल, खासदाराचा मुलगा बघत असाल, आमदारांचा, माजी आमदारांचा, यांच्याच मुलांना त्या सेक्टरमध्ये काम करण्यासाठी सोपं जातं. का तर अर्थकारण जे आहे ते त्यांच्या पाठीशी त्यांच्या वडिलोपार्जित उभा आहे म्हणून. त्यामुळे मला प्राथमिक दृष्ट्या असं वाटतं की येणाऱ्या काळातील आता सध्याच्या तरुणांनी हा व्यापार, नोकरी, व्यवसाय या गोष्टीमध्ये पहिल्यांदाच सेटल व्हायला पाहिजे आणि मग त्याच्यासोबत मग राजकारणात यायला पाहिजे. तुमच्याच प्रश्नाला एक उपप्रश्न निर्माण होतोय की तरुण जर राजकारणात आलेच नाही आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खासदार, आमदारांचेच तरुण फक्त राजकारणात राहिले तर राज्याचा राज्यकारभार, देशाचा राज्यकारभार, जिल्ह्याचा राज्यकारभार किंवा जिल्ह्याची जी लोकशाहीची व्यवस्था आहे कारभार करणे, ही मग पुन्हा ठराविक त्याच लोकांच्याकडे जाईल जे आमदार आहेत, खासदार आहेत किंवा मोठे पैसेवाले आहेत. सामान्य माणसाचं, तरुणांचं योगदान राहणार आहे का लोकशाहीमध्ये किंवा राज्याच्या विकासामध्ये? खरं तर आपल्या देशातच अशी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती, की मतदान करणारा जो मतदार आहे त्याचा कल कुठल्या दिशेने चाललाय, मग ते कुठल्याही पक्षाला मतदान करू दे, पण मतदारालाच हे हवं आहे का,
हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जोपर्यंत मतदान करणाऱ्या मतदाराला वाटणार नाही की सक्षम युवा नेता, युवा कार्यकर्ता हा समाजामध्ये बदल घडवू शकतो, तोपर्यंत कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या युवकांना काम करून काय उपयोग होईल असं आपल्याला वाटतं? नाही, युवक जोपर्यंत राजकारणामध्ये येणार नाहीत, त्यांचं कर्तृत्व लोकांच्या समोर जाणार नाही, त्याचं चारित्र्य लोकांना कळणार नाही, त्याचं काम करण्याची धमक लोकांच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत लोक तरी त्याला कसं स्वीकारतील? नाही, राजकारणात युवकांनी आलंच नाही पाहिजे असं मी म्हणत हा, नाही. हा, हा. पण प्राथमिक दृष्ट्या पहिल्यांदा राजकारण ही प्रायोरिटी हे युवकांना दिलं नाही पाहिजे असं माझं पण मत. तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं आहे का की पहिल्यांदा पायावर उभे राहा? खरी गोष्ट आहे ना. हा हा हा. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अर्थकारण कशा पद्धतीनं सेटल करता, पहिल्यांदा तुमच्या परिवारानं तुमच्यावरती काय जबाबदारी दिलेल्या आहेत या पहिल्यांदा त्या युवकांना ओळखलं पाहिजे आणि त्याच्यासोबत मग राजकारण केलं पाहिजे. तुम्ही लातूर जिल्ह्यातले एक यशस्वी उद्योजक आहात. लोक तुम्हाला उद्योजक म्हणूनच ओळखतात. अनेक मोठे व्यवसाय तुमचे आणि तुमच्या मित्रांच्या टीमचे लातूर जिल्ह्यामध्ये उभे आहेत. तुम्ही आता म्हणालात की आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे, पायावर उभं राहिलं पाहिजे. तुमची पार्श्वभूमी मला माहिती आहे की तुम्ही एका संपन्न कुटुंबातून पुढे आलेले आहात. तुमची घरची ऐपत, श्रीमंती हे सगळी अगदी खानदानीच आहे. ज्यांच्याकडे शेती नाही, घर नाही, पैसा नाही, उद्योग व्यवसाय करायला कुणाला जागा नाही, आणि अशा लोकांना तुम्ही उद्योग करण्याचं आवाहन करताय, हे कसं शक्य होणार आहे? काका, खरं बघितलं तर हा आपला प्रश्न हा उघडपणे असल्यामुळे मी त्याचं उत्तर उघडपणे देतो. कोण म्हणतं असं की आपल्याला परिवारातनं पैसेच दिले पाहिजे, परिवारातनं जागा दिली पाहिजे, परिवारातनं अजून वॉटेवर काय सपोर्ट. हा, परिवाराने मानसिक मोरल सपोर्ट, एका मजबूत परिवाराचा मानसिक आणि मोरल सपोर्ट त्या व्यक्तीच्या पाठीशी असला की तो यशस्वी होतो. माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी परिवाराकडनं कधी कोणती आर्थिक मदतीची अपेक्षा केलेली नाही. आज माझे वेगवेगळ्या जवळपास 10 पेक्षा जास्त सेक्टरमध्ये मी व्यावसायिक काम करतो, पण मला आठवत नाही कधी की माझ्या घरी जाऊन कधी 10 रुपये मी माझ्या भांडवलासाठी मागितलेत किंवा वडिलोपार्जित कोणत्या जागेत स्वतःच्या मी व्यापार नाही केला. सगळे सेक्टर नवीन आहेत. नवीन ठिकाणी मी स्वतः जागा परचेस केल्या, भाड्यानं घेतल्या, त्याच्यामध्ये मी व्यवसाय करतो. चला, तुमच्या या हे जे तुमचं यश आहे त्या यशाचं काय गमक आहे हे जरा प्रेक्षकांना सांगा, तरुणांना सांगा खास करून. यशाचं काय गमक केलं तुम्ही? घरच्या लोकांची मदत घेतली नाही, जाहीरपणे घेतली नाही. तुम्ही उभे कसे राहिलात? तुम्ही एवढं मोठं भांडवल उभा कसं केलं? एवढ्या फर्म तुम्ही कशा उभ्या केल्या? हे कुठून आणलं हे सगळं? आता घरच्या लोकांची आर्थिक मदत घेतली नाही हे जरी खरं असलं तर घरच्या लोकांचा एक मोरल सपोर्ट पाठीशी असतो. म्हणजे आमच्या आजोबा आदरणीय प्रभुप्पा राजसट्टे यांनी जवळपास 100 एकर पेक्षा जास्त जमीन त्यांनी कमवली. त्यांनी व्यावसायिक जागा मार्केटमध्ये केल्या. त्यांनी कित्येक घरं स्वतःच्या मुलांसाठी, आमच्यासाठी सुद्धा त्यांनी घरं वगैरे बांधून, दुकान वगैरे बांधून सगळं व्यवस्थित सेटल ठेवलं. आणि त्यांचा एक मोरल सपोर्ट असायचा की उद्या एखादा मार्केटमधून आपण बँकेकडनं काही पैसे घेऊन मित्रांसोबत पार्टनरशिप करून जर आपण काही काम उभा केलं तर त्याच्यामध्ये अपयश आलं तर एक मोरल सपोर्ट होता की घरचे माझ्या पाठीशी आहेत. म्हणजे परिवाराची पत सुद्धा असली पाहिजे. परिवाराची पत, आपण एकदम योग्य बोलला. आमच्यासारख्या फाटक्या लोकांची परिवाराची जर पत नसेल तर काय करायचं? का आपण जेव्हा काम जमीन करत नाही, आम्हाला शेत नाही, आम्हाला घर नाही, आमची मुलं आहेत, नोकरी नाही, त्यांनी काय करायचं? ऍक्च्युअली आपण जेव्हा काम करत असतो त्यावेळी आपण किती छोटं काम केलं तरी त्या छोट्या कामातलं सुद्धा आपली पत तयार होते. आता आपण म्हणता की आपलंच उदाहरण दिलात की परिवारातनं काय, मी काय म्हणतो, आपण रिंगणचं काम चालू केलं. आज रिंगण नावाला आपण काय भांडवल उभा केलं? आपण जे बोलता प्रेक्षकांसमोर त्याच्यामध्ये सत्य आहे, त्याच्यामध्ये वास्तव आहे. जसं की आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीला, कितीही तो नेता तुमच्या जवळचा असला तर त्याच्या विरोधातली भूमिका खंबीरपणे आपण मांडता. ही तुमची मार्केटमधली पतच आहे ना, तुमच्या क्षेत्रातली पत आहे ना ही. त्याच्यामुळे प्रेक्षक तुम्हाला बघतात. आज तुम्ही त्याच्यामुळे 2.5 लाख व्ह्यूवर पेक्षा जास्त संख्येपर्यंत गेलात. जर आपण कुठल्या विशिष्ट नेत्याचं लागून चालन करून जर काम केलं असतं तर आपल्याला 10,000 व्ह्यूवर सुद्धा भेटले असते का, हा माझा प्रश्न आहे. आपल्या कामाशी आपण किती लॉयल असतो हा सुद्धा त्याच्या पाठीमागचा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे माझं सांगण्याचं कारण असं आहे की आपण कुठलंही काम करू दे, हवं तर काय का, मला तर आज असं वाटतं
की आपण म्हणलात की यशस्वी उद्योजक वगैरे हे सगळं ठीक आहे. माझ्या मनात गेल्या कित्येक दिवसापासून काय विचार चालू आहे सांगू आपल्याला, बोला. की मी एक भाजी विक्रेता सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आज मी माझ्या कुठल्याही बिझनेसचा एखादा सेटअप उभा केली तर 4 करोड 3 करोड पेक्षा मोठं सेटअप माझं असतं. पण आज मला वाटतं की मी भाजीचा व्यवसाय खूप चांगला करू शकतो. पण ते पाठीमागे यायला समाज काय म्हणेल, मग आपण स्वतः त्या व्यवस्थेला वेळ देऊ शकू का, ह्या गोष्टीमुळे. नाहीतर भाजीचं दुकान आजकाल बघा ना, आपल्या समाजामध्ये व्यवस्था कशी आहे, चप्पल बूट काचेच्या दुकानात मिळतो ओके आणि भाजी रस्त्यावर मिळते. ओके ओके एखाद्या तरुणानं पुढे येऊन जर ती भाजीच जर चप्पल बूटच्या दुकानासारखं शोरूम बनवून विकलं तर 20 रुपयाला जाणारी भाजी आज 100 रुपयाला घेणारे कस्टमर आहेत. ओके ओके फक्त तुम्ही त्याला विकता कसं, मार्केटिंग स्किल राहिलं पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं मार्केटिंग स्किल म्हणायचं नाही, ऍक्च्युअली ही व्यवस्था बदलण्याची हिंमत. मार्केटिंग स्किल मग तुम्ही घरपोच करून देणं याला मार्केटिंग स्किल म्हणता. पण रस्त्यावरची भाजी ही काचेच्या दुकानात आणणे ही व्यवस्था बदल करण्याचा प्रयत्न आहे. आणि जर का अशी व्यवस्था बदल करण्याची हिंमत एखाद्या तरुणाने केली आणि त्याच्यामध्ये कामाची लॉयल्टी ठेवली तर तो सुद्धा करोडो रुपयापर्यंत कमवू शकतो असं माझं मत आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तरुणांनी आर्थिक संपन्न होऊन आपल्या पायावर उभं राहून राजकारणात यावं. बरोबर. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आलेल्या आहेत आणि साधारणपणे लोकशाहीमधली असली एक संकल्पना आहे आपली जुनी की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं नेतृत्व हे तरुणांनी केलं पाहिजे. नगरपालिकेवर तरुण नगराध्यक्ष असला पाहिजे, नगरसेवक असला पाहिजे, जिल्हा परिषदेवर तरुण अध्यक्ष असला पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य असले पाहिजे. आता तरुणांची तर राजकारणामध्ये नितांत आवश्यकता आहे, परंतु आता सगळ्या तरुणांची अडचण ही आहे की ते आर्थिक संपन्न नाहीत, आपल्या पायावर उभे नाहीत, परंतु त्यांना तर राजकारणात जायचंय, त्यांना आता निवडणुका लढवायच्यात. अशा लोकांनी काय करावं? अशा लोकातली म्हणजे जे तरुण कार्यकर्ते आहेत, जे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका ज्या वेगवेगळ्या सेक्टरमधून ते निवडणुका लढण्याला संपन्न आहेत, जे या समाजात चालू असलेल्या राजकीय व्यवस्थेला बदलण्याची हिंमत ठेवून काम करतात, जे काहीतरी नवीन विचार घेऊन लोकांपुढे जाऊ शकतात, जे राजकारण आणि समाजकारणाचा समतोल राखून काम करू शकतात, अशा लोकांना, लोकांच्या पाठीमागं या महाराष्ट्रातील जे जुने नेते आहेत, जे खासदार म्हणून बसलेले आहेत, आमदार म्हणून बसलेले आहेत, मंत्री म्हणून बसलेले आहेत, इव्हन मुख्यमंत्र्यांपर्यंतचे सगळे लोक आहेत, त्यांनी अशा वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या तरुणांना त्यांनी संधी देण्याचं काम केलं पाहिजे. जोपर्यंत ते लोक यांना संधी देणार नाही तोपर्यंत हे काम करून दाखवणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. अच्छा, मला हे सांगा, आता तुमचं आपण एक उदाहरण लोकांच्या समोर घेऊन जाऊ. बरोबर. की तुमच्याही घरात कोणी आमदार खासदार नव्हता ना, तुमचे आजोबा आमदार खासदार होते ना, तुमचे वडील आमदार खासदार होते, पण राजकारणामध्ये तुम्ही तुमची लातूर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युवक काँग्रेसच्या चळवळीमध्ये एक ओळख निर्माण केली. हो, केली. आणि राजकारणामध्ये एक सक्षम युवा नेतृत्व म्हणून आता सध्या तुम्ही काम करताय. अजिबात राजकीय परंपरा घराण्याला नसताना तुम्ही कसा निर्णय घेतला राजकारणात येण्याचा? राजकारणात येण्याचा काका खरं तर निर्णय घेण्याच्या पाठीमागं मी आपल्याला उघडपणे सांगायला मला कधीही संकोच वाटणार नाही की मी राजकारणात काम करताना एक आदर्श नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी भेटली. ओके. ज्यांनी की युवकांना संपविण्याचं काम कधी केलं नाही. माझे नेते आदरणीय बसवराजजी पाटील साहेबांनी यांचं नेतृत्व मला, पाटील साहेबांचे नेतृत्व मला सुरुवातीच्या काळात भेटलं आणि मी त्यांच्या काम करण्याच्या स्टाईलवरती मी प्रेरित झालो आणि मी त्यांच्यासोबत काम केलं. त्यावेळी बसवराज पाटील साहेबांनी माझ्यावरती एक राजकीय वडील प्रेम ठेवलं असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. का तर ते मला प्रत्येक वेळी एखादा युवक कार्यकर्ता काम करत असतो, आंदोलन स्वरूपी काम करत असताना एकदा माझ्याकडनं एक गोष्ट घडली होती, मी आपल्याला विशेष सांगतो. त्याचं अदरवाईज कारण असं बनायला नको की आम्ही आज भारतीय जनता पार्टीत बसवराज पाटील साहेब काम करतात आणि मी त्यांच्यासोबत काम करतो म्हणून मी हा विषय सांगतोय असं नाही. तर मी बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगितली की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे त्याही वेळे पंतप्रधान होते जेव्हा मी युवक काँग्रेसचा औसा विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करायचो. त्यावेळी मी एक शेतकरी विधेयकाची अंत्ययात्रा असं एक आंदोलन केलं होतं आणि त्याच्यापूर्वी पण मला आठवत नाही एक्झॅक्ट कोणतं आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये मी औसा तहसीलच्या पुढं मी अरे नरेंद्र मोदी हा उच्चार केला होता.
तर त्यावेळी आदरणीय बसवराज पाटील साहेब औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आणि मी त्यांना माझा तो 32 मिनिटाचा व्हिडिओ दाखवला. तुम्हालाही तो प्रकार कदाचित म्हणजे पाटील साहेबांनी कधी बोलून दाखवला असेल. तर तो व्हिडिओ दाखवल्यानंतर पाटील साहेबांनी तो 32 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण वेळ बघितला. मी आणि ते ट्रॅव्हल मध्ये असल्यामुळे त्यांना वेळ होता, त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितला. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मला पाटील साहेबांनी मला असं अपेक्षित होतं की आता मी खूप सुंदर मुद्दे मी त्यात घेतलो होतो. म्हणजे काँग्रेसची भूमिका काय आहे आणि बीजेपीची भूमिका लोकांच्या कशी विरोधात असं दाखवण्याचा खूप वेगळा प्रयत्न माझा म्हणजे मी त्यावेळी केला होता. तर मला बसवराज पाटील साहेबांनी हे 32 मिनिटाचं पूर्ण भाषण ऐकल्यानंतर मला असं अपेक्षित होतं की आता पाटील साहेब माझी पाठ थोपटतील, म्हणतील की हनुमंतराव तुम्ही खूप सुंदर आणि विस्तृत असं भाषण केलं. मग पाटील साहेबांनी मला ते बघितल्यानंतर म्हणले, एक 5 मिनिट पॉज झाला. मी विचारात पडलो की आणखी पाटील साहेब काही मला बोलले नाहीत. मग त्यानंतर मला पाटील साहेबांनी सांगितले, बाकी काय म्हणता हनुमंतराव? नाही साहेब बस मजेत. मला एक सूचना करायची तुम्हाला म्हणले. पाटील साहेबांनी मला सांगितलं. म्हणलं साहेब काय सूचना आहे? तर आपल्या देशाचे ते पंतप्रधान आहेत आणि त्यांच्याकडे एक संवैधानिक पद आहे, ते खूप मोठं पद आहे. तर त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचा उच्चार आपण एकेरी करू नये असं माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं आहे. आणि तुम्ही फार मोठे येणाऱ्या काळात आंदोलनं कराल, फार मोठी संधी आपल्याला आपल्या आयुष्यात येईल, पण मी आपल्याला सांगतो की आक्रमकता ही एका मर्यादेपर्यंत असली पाहिजे. मर्यादेपेक्षा पुढं केलेली आक्रमकता ही निगेटिव्ह प्रोफाईलमध्ये जाते. मला प्रश्न पडला, मी साहेबांना विचारलं की पाटील साहेब आपण मला म्हणताय की आक्रमकता कमी झाली पाहिजे, आपण तर असं म्हणायला पाहिजे की आक्रमकता वाढली पाहिजे. मी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि दुसरा कोणी नेता असता कदाचित तर त्यांनी मला या मी बोललेल्या वाक्याचं माझं कौतुक केलं असतं. पाटील साहेबांनी मला सांगितले की कदाचित हे कौतुक करण्यात आलं असतं, पण मी तुम्हाला राजकीय दृष्ट्या बघत नाही. माझी नजर तुमच्याकडे बघण्याची फक्त राजकीय व्यक्ती म्हणून नाही, वैयक्तिक माझे तुमचे पारिवारिक संबंध आहेत. मी तुमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, मला तुम्हाला काय चांगलं शिकवताय, त्यात माझा फायदा आहे का, पक्षाचा फायदा आहे का, हे ठीक आहे, पण वैयक्तिक तुमच्यासाठी सुद्धा ते फायद्याचं असलं पाहिजे. म्हणजे बसवराज पाटलांचा तुम्ही उल्लेख केलाच आहात. आणि बसवराज पटेल जेव्हा काँग्रेस पक्षाचे आमदार होते, काँग्रेस पक्षाच्या चळवळीत त्यांचंही खूप मोठं आयुष्य गेलं. 30, 35, 40 वर्ष ते काँग्रेस पक्षात राहिले, आमदार राहिले, मंत्री राहिले, अनेक मोठ्या पदावर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष पर्यंत त्यांनी काम केलं. बरोबर. आणि मग शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार, पुरोगामी विचार, आणि तुम्ही त्या विचाराला प्रेरित होऊन त्यांच्या पाठीमागं काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन तुम्ही राज्यभर फिरला, जिल्हाभर फिरला. बसवराज पटेल आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि तुम्ही लगेच त्यांच्या सोबत गेलात. जाताना विचार असा काय होता का केवळ नेता हा विचार होता, पक्ष हा विचार होता का नेता हा विचार होता? नाही, काय काका, एका युवक कार्यकर्त्याला त्याच्या आयुष्याची जडणघडण करत असताना त्यानं कसं वागलं पाहिजे, त्यानं राजकारण किती वेळ केलं पाहिजे, व्यापार किती वेळ केला पाहिजे, हा सांगणारा नेता. असे नेते खूप कमी प्रमाणात. माझा सरळ प्रश्न, माझं मत, तुमची पक्षनिष्ठ आहे का नेतानिष्ठ आहे? आता भारतीय जनता पार्टीशी माझी नाळ तर माझ्या आजोबा प्रभुअप्पा पासूनची जोडून आहे. मग आपण काँग्रेस संस्कृतीमध्ये कशी गेलो? काँग्रेस संस्कृतीमध्ये फक्त बसवराज पाटील साहेबांची जी वागणूक होती कार्यकर्त्यांना, त्याला प्रेरित होऊन मी तिकडे गेलो. आजचे समाजात राजकारणात काम करणारे कार्यकर्ते हे विचारधारेशी एकनिष्ठ आहेत का व्यक्तीबरोबर एकनिष्ठ आहेत? आता मला असं वाटतं की विचारधारा आणि प्रामाणिक उत्तर हवंय. प्रामाणिक उत्तरच देतो का मी आपल्याला. विचारधारा भारतीय जनता पार्टीची मुळात माझ्या परिवारात होती आणि बसवराज पाटील साहेब त्यावेळी आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांची वैयक्तिक वागणूक ही पक्षाच्या विचारधारेला कधी आक्रमक रूप देणारी नव्हती. मग ते काँग्रेसमध्ये असू देत की भाजपमध्ये असू देत. आपण त्यांच्या उभ्या आयुष्याची मी त्यांच्याबद्दल खूप अभ्यास केलाय. मी 20 वर्ष त्यांच्याजवळ घातलीत म्हणजे असेच नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या, राजकीय आयुष्यातले कित्येक भाषणं काढून बघा, ते कधीही कुठल्याही व्यक्तीवरती एका लिमिटच्या पुढे जाऊन त्यांनी कधी आरोप केलेला आपल्याला त्यांच्या भाषणात बघता येणार नाही. मी त्यांच्या राजकीय परिपक्वतेखाली मी उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे माझं त्यांच्या बाबतीतलं प्रेम हे राजकीय नसून एक व्यक्तिप्रेम म्हणून, एक चांगला व्यक्ती, समाजात एक विचार चांगला रुजवणारा व्यक्ती, नवीन कार्यकर्त्यांना उभा करणारा व्यक्ती, या दृष्टिकोनातून मी त्यांच्या. आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहात, कारण बसवराज पाटीलच भारतीय जनता पार्टीत आहेत म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीत आहात.
हो बरोबर आहे. हो. तुम्हाला एक युवक म्हणून, एक अभ्यासू युवक म्हणून, कुठल्या पक्षाचे ध्येय धोरण आणि विचार मनापासून आवडले? काँग्रेस पक्षाचे का आताच्या भारतीय जनता पार्टीचे? आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये ऑब्विसली बसवराजी पाटील साहेब आहेत, आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यूजी पवार यांचेही काम करण्याची स्टाईल खूप चांगली आहे आणि ते लोकांची कामं खूप चांगल्या पद्धतीनं करतात. अर्चनाताई पाटील चाकूरकर आहेत, हे सगळे एका पक्षात असल्यामुळं मला त्यांच्याकडं थोडंसं त्यांचा संपर्क जास्त आल्यामुळं त्यांच्या कामाची पद्धत खूप चांगली वाटते. लोकांच्या समस्या लवकर मिटवण्यासाठी ते लोक काम करतात. याच्यामुळे मला थोडंसं अट्रॅक्शन भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलं आहे. पण भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत आणि तिथं माझं कामाची शैली दाखवण्यासाठी आणखी मला तिथं काही अशी म्हणावी तशी विशिष्ट संधी आली नाही. त्याच्यामुळे मी तिथं माझं काम काही दिसून येण्यासारखं नाहीये. आता नेतृत्वाने भविष्यात काय विचार करतील छोटा प्रश्न तुम्हाला ते थांबवतो जरा. तरुणाने राजकारणात यायचं म्हणलं तर एखाद्या पक्षाचे ध्येय धोरण, त्यांचा विचार हे बघून यावं का एखादा नेता किंवा एखादा कोणी कर्तव्यदक्ष नेता आहे म्हणून, किंवा खूप संस्कारी नेता आहे म्हणून, किंवा खूप सर्वांना सोबत घेऊन चालणार नाहीत, म्हणजे नेता बघून पक्षात यायचंय का त्या पक्षाचे विचार बघून पक्षात यायचं? महत्वाचा मुद्दा आहे. थोडस स्पष्ट बोलायचं झालं तर मला असं वाटतं की हा विषय हा युवकांना धरून असल्यामुळे मी युवकांची दिशाभूल करू नये याच्यासाठी मला स्पष्ट बोलायला काही हरकत नाही. आणि कुठल्या कुणाच्याही विशिष्ट पक्षाच्या नेत्याच्या प्रेशरमध्ये काम करावं हे मुळातच माझ्या रक्तात नाही. माहिती त्याच्यामुळे कसं आहे, मी थोडस स्पष्ट सांगतो की या महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती कुठला पक्ष या महाराष्ट्रात चाललाय हा मुळीच मला पडलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे कुठल्या विचारधारेशी एकनिष्ठ होऊन आपण काम करावं. काल काँग्रेसमध्ये दिसलेला व्यक्ती आज भारतीय जनता पार्टीत आहे. शिवसेनेमधला व्यक्ती एका वेगळ्या शिवसेनेची स्थापना करतो. म्हणजे हे सगळं खरं बघितलं तर युवकांना न पटणार आहे. अच्छा. त्याच्यामुळं पक्षाची विचारधारा हा मुद्दा या ट्रेंडमध्ये राहिला नाही असं मला वाटतं. तर जैसा देश वैसा भेस असं हे राजकारणाची दशा आणि दिशा झालेली आहे. आणि आज जरी मी आपल्या समोर कदाचित बोललो नसतो तर काही लोकांना ते समजत नाही अशातला भाग नाही. संबंध महाराष्ट्र हे डोळ्याने बघतोय की दशा आणि दिशा ही राजकीय पक्षाची बदललेलीच आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि तुम्ही आता राजकारणामध्ये एक युवक नेता म्हणून तुम्ही काम करताय. काँग्रेस सोडून आता भारतीय जनता पार्टीत बसवराज पाटील साहेबांच्या पाठीशी तुम्ही आलेले आहात. तुम्हाला इथे आल्यानंतर बरेच दिवस चुकल्यासारखं वाटत असावं असं आम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून वाटलं. निवडणुकांचं काय आता तिकीट कुठलं मिळावं असं तुम्हाला वाटतं, किंवा बसवराज पाटलांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या लातूर जिल्ह्यातल्या नेत्यांनी तुम्हाला कुठे संधी द्यावी असं वाटतं? आता संधी कुठे द्यावी म्हणजे काका, मी राहतो औसा शहरामध्ये, माझं मतदार औसा शहरामध्ये आहे. तर औसा शहराला एक नवीन चेहरा देण्यासाठी तिथले स्थानिकचे आमदार आमचे अभिमन्यूजी पवार साहेब असतील, बसवराजी पाटील साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस असतील, यांच्या सगळ्याच्या युवकांचा दृष्टिकोन असेल तर येणाऱ्या काळात त्यांनी युवक चेहरा म्हणून औसा नगरपालिकेमध्ये तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून संधी दिली पाहिजे असं तुम्हाला म्हणाल? आता ते नेतृत्वाला, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला तिथं काय घडवून आणायचंय औसा शहरामध्ये याच्यावर डिपेंड करते की त्यांनी माझा चेहरा काय म्हणून देणार. प्रश्न मोठा आहे माझा की नेमकं त्यांना तिथे काय घडवायचंय त्याच्यावर डिपेंड करते की खूप वाढले नाही का तुमच्या आयुष्यात आता? आता स्पर्धा तर प्रत्येक ठिकाणी आहे का. आता भारतीय जनता पार्टीचे मूळ कार्यकर्ते जे आहेत ते म्हणतील की बाबा हे आताच काँग्रेसमधून आता आमच्या पक्षात आलेले आहेत आणि तुम्ही यांनाच कशी काय उमेदवारी देता, आमचा खरा हक्क आहे, आम्ही पक्ष मोठा केलाय, काय ते चुरमुरे बिरमुरे खाऊन आम्ही पक्ष वाढवलाय, हे त्यांचं नेहमीची भाषणं ऐकायला मिळतील. आता कसं आहे, त्यांची भाषणं ही आहेत पण हे चुरमुरे खायची जी प्रथा आहे भारतीय जनता पार्टीची, त्याच्यासाठी योगदान पण माझ्या आजोबांनी दिलेलंच आहे. मग माझ्या आजोबांपासून तरी आजोबा साधारण 22 महिने ते नाशिक जेलला होते. मग तेव्हापासून
ते त्यांची पिढी, आमच्या काका वडिलांची पिढी आणि आता पुढे माझी पिढी, या 3 पिढ्यामध्ये त्यांनी राजकीय फायदा काय मागितला RSS ला आणि भारतीय जनता पार्टीला? मग काय आमच्या आजोबांनी असंच म्हणावं का? मग ज्या नेत्यांनी समजा तिथं काम करणारे नेते ते सगळे चांगलेच आहेत, पण जर का हा प्रश्न तिथे उपस्थित झालाच की कोण कुठल्या पक्षातनं कधी आणि कसा कुठल्या पक्षात आलाय, तर त्या प्रश्नाची उत्तर माझ्याकडे तयार आहेत. बंद खोलीमध्ये मी नेतृत्वाला देईन की ज्यांना ज्यांना तिकीट दिली, ज्यांना ज्यांना संधी दिली, त्यांनी औसा शहरामध्ये ते पूर्वी कुठल्या पक्षात होते, त्यांनी भारतीय जनता पार्टीचं पूर्वी किंवा नंतर काय काम केलंय. सगळे नेते चांगलेच आहेत आणि या सगळ्या नेत्याची एकमूठ बांधल्याशिवाय औसा शहरामध्ये नगरपालिकेची निवडणूक. बसवराज पाटलांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि तुम्ही रोज त्यांच्या सानिध्यामध्ये असता. काही थोडी बहुत चर्चा हनुमंतराव तुम्ही असं करा की? खरं सांगायचं झालं का तर बसवराज पाटील साहेबांना मी कधीही, आपणही विचारू शकता, कधी त्यांना उघडपणे विचारा, ते सांगतील की मी या 18-20 वर्षाच्या काळात बसवराज पाटील साहेबांना कधीही राजकारणात काही मागितलेलं नाही. मी बसवराज पाटील साहेबांना मागितलं नाही हे कितपत खरं आहे हे तर आपल्याला पाटील साहेब सांगतील. मी वर्ष झाले अभिमन्यू पवार साहेबांसोबत काम करतो. त्यांनी दिलेल्या पक्षाच्या संघटनात्मक कामामध्ये प्रत्येक गोष्ट ही पहिल्या टॉप 4 मध्ये ही हनुमंत चटेने करून दाखवली. आपण पवार साहेबांनाही या बाबतीत व्हेरीफाय करू शकता. पण या 1 वर्षामध्ये मी पवार साहेबांनाही राजकीय काही मागितलेलं नाही. अच्छा. मागणं हा माझा स्वभाव नाही. राखीव ठेवले तुमची मागणी तुम्ही नाही का? निवडणुका होऊन जातील त्याच्यानंतर सुद्धा मी तुम्हाला मुलाखत देईन, त्याच्यानंतर सुद्धा मुलाखतीत सांगेन की मी काही मागितलं नाही. मला असं वाटतं की युवकांनी राजकारणाची गरज ही युवकांना नसून राजकारणाला युवकांची गरज आहे. हे जो युवक ओळखेल ना त्याला राजकारण खूप सोपं जाईल. माझं स्पष्ट मत आहे की माझ्यासारख्या युवकाची जर राजकारणाला आवश्यकता असेल तर त्यांनी मला संधी द्यावी. जर माझ्यासारख्या युवकाची राजकारणाला आवश्यकता नसेल तर मला राजकारणाची आवश्यकता मुळीच नाही. का तर मी कुठं नाल्याची कामं, रस्त्याची कामं, कुठं बिल्डिंगाची कामं, याची गुत्तेदारी, याचं कमिशन हे माझ्या मुळात स्वभाव नाही. मला आठवतं तसं माझ्या 4 पिढ्यामध्ये कोणीही हा व्यापार करत नाही. त्याच्यामुळे पुढे मला ते करायचं नाही. समाजामध्ये घडत असलेला बदल जो काही लोकांना मान्य असतो, काही लोकांना अमान्य असतो, तर अमान्य असलेला बदल सुद्धा घडवण्याची हिंमत माझ्यात आहे. मी याच्या पूर्वी काम करून दाखवले त्या पद्धतीनं, याच्यानंतरही त्या पद्धतीनं काम करेन. पण माझी गरज म्हणून मला राजकारण करण्याची मुळीच आवश्यकता नाही. माझे 10 पेक्षा जास्त व्यापार आहेत. माझा प्रपंच, माझा घर परिवार हे सगळं माझ्या व्यापारावर चालवण्यासाठी मी सक्षम आहे. आता हनुमंत तुम्ही आता जेव्हा बोलताय तेव्हा महाराष्ट्रातले हजारो लोक तुमची आता ही मुलाखत ऐकतायत आणि मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत. पुन्हा आपल्या त्या मूळ विषयाला आता पुन्हा आपल्या समोर येऊन येतो. बरीच तरुण मंडळी अशी आहे तुमच्या आता मुलाखत पाहणारे, ऐकणारे, तुमचे विचार ऐकणारे, ते कुठल्याच पक्षाशी अजून जोडले गेलेले नाही. तरुण आहेत, 18 वर्ष वय आहे, 19 आहे, 17 आहे, राजकारणात जायचंय, काम करायचंय, 22-23 वर्ष वय आहे. अशा लोकांच्या मनात तुमचे विचार ऐकून एक प्रश्न निर्माण झालाय की आपण राजकारणात गेलं पाहिजे, जावं का, कसं करावं, अशी त्यांची अनेक सध्या संभ्रमावस्था त्यांची सुरू झालेली आहे. युवकांनी राजकारणात जर यायचंच असेल तर तुम्ही मगाशी सांगितलं की आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन आपण राजकारणात. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, युवकांनी कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करून काम करावं असं तुम्हाला वाटतं? पहिल्यांदा तर मला असं वाटतं युवकांनी पहिला अर्थकारणाच्या पक्षामध्ये काम करावं. पक्षच आहे अर्थकारण, हे पण एक पक्षच आहे. माझा प्रश्न टोलवत आहे, मी निश्चित सांगतो, मी त्या प्रश्नाकडे येतो. पहिल्यांदा युवकांनी आपली आर्थिक परिस्थिती, आपल्या गरजा ह्या भागवण्यासाठीचा एक टप्पा टाकला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तो कुठल्या राजकीय पक्षाकडे आकर्षित होतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या युवकाला कुठले विचार आवडतात. आता विचार म्हणावा काका तर मी आता भारतीय जनता पार्टीत काम करतो तर मी तर असंच सांगेन की सक्षम पद्धतीनं आज केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे, राज्यात सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे. लोकांची कामं करण्यासाठी तुम्हाला सत्ताधारी पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणजे आपण लोकांची कामं सक्षमतेने करू शकाल. तर मी म्हणेल की भारतीय जनता पार्टीमध्ये युवकांनी सहभागी व्हावं, पण तत्पूर्वी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आर्थिक दृष्टिकोन सांभाळून तो कुठपत योग्य राहील हा विचार करूनच मग त्यांनी पक्षामध्ये प्रवेश करावा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुणांनी
उद्योग छोट्या छोट्या उद्योगापासून आपल्या आयुष्याची वाटचाल केली पाहिजे, सुरुवात केली पाहिजे, पण ज्याच्याकडे भांडवल खूप कमी आहे आणि त्यांचं बजेट मात्र मोठं आहे. उदाहरण, आपल्या एखाद्या प्रोजेक्टला 1 कोटी रुपये लागणार आहेत, बरोबर, आणि यांची तर 5 लाखाची सुद्धा सध्या तयारी नाही. अशा तरुणाने काय करावं, कशा पद्धतीनं आपलं हे उद्योग उभा करण्याचं स्वप्न पूर्ण करावं? अगदी सुंदर प्रश्न आहे काका आपला. खरं तर मी माझी वाटचाल सुद्धा आपल्याला सांगत असताना हा मुद्दा सांगायचा राहून गेला होता की माझ्या व्यवसायाची वाटचाल सुद्धा मी घरून काही भांडवल घेतलं नव्हतं असं जरी आपल्याला म्हणलो असेल तरी मोरल सपोर्ट म्हणजे आर्थिक स्थिती नव्हती. त्यामुळे माझंही भांडवल कमी होतं आणि व्यापाराचं चॅलेंज मोठं होतं. त्याच्यामुळे मी सुरुवातीच्या काळात माझे मित्र अविनाश पवार आणि दर्शन मसलेकर यांना सोबत घेऊन आमच्या तिघांकडे जे बजेट आहे ते बजेट एकत्रित करून पार्टनरशिप फर्म मध्ये व्यापार चालू केला. अच्छा. त्यानंतर माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यवसायामध्ये हे पार्टनरशिप आणि पार्टनर हा राहिलेलाच आहे. क्या बात आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात समजा 1 करोड रुपये इतकं तुमचं भाग भांडवल आहे व्यवसायाचं, तर 1 करोड मध्ये मी 4 पार्टनर ठेवले, 25 लाखाचे 4. त्याच पद्धतीने जरी मी पुढे गेलो तरी सुरुवातीच्या काळात काही मित्रांना मी पार्टनर्स सोबत घेतलो माझी आर्थिक परिस्थितीची किंवा त्या व्यवसायाच्या बजेटची आवश्यकता म्हणून. पण मी जरी त्या मित्रांच्या बजेटवरती आवश्यकतेवरती पुढे टू बी कंटिन्यू झाल्यानंतर मी पुढच्या काळात जरी आर्थिक सक्षम झालो तर माझा हा टप्पा मी विसरला नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. पुढेही मी काय केलो, इंजिनियर इम्रान सय्यद असतील, विकास नरहरे असतील, त्यानंतर किशोर पारुडकर असतील, ऍडव्होकेट दीपक राठोड असतील, सुलतान शेख असतील, हे जे माझे मित्र आहेत या सगळ्या मित्रांना मला आर्थिक गरज नसताना सुद्धा त्यांना वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मी पार्टनर घेण्याचं काम केलं. माझं एक ब्रीदवाक्य आहे काका, आपण मोठं होऊन चालत नाही, सोबतची माणसं आपल्यासारखी सक्षम झाली तर हे तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल की एक व्यक्ती मोठा होऊन राजकीय आणि सामाजिक काम करत असताना त्याला स्वतः मोठा होतो, स्वतःची ताकद लावतो. हनुमंत राचटेची परिस्थिती अशी नाही. माझ्या आयुष्यात मी तुम्हाला रोखटोक सांगू इच्छितो, सगळ्या मित्रांना रोखटोक सांगू इच्छितो, ही आता घेतलेली जी 8-10 नावं आहेत ना काका, या 8-10 नावापैकी प्रत्येक व्यक्ती हा आज एवढा सक्षम आहे की जर हनुमंत राचटेंनी कुठली निवडणूक लढवली तर मला माझ्या घरातनं 1 रुपया आणण्याची आवश्यकता पडणार नाही. एवढे सक्षम माझे सगळे मित्र आहेत आणि या मित्रांमुळेच हनुमंतचा हनुमंत भैया होऊ शकला हे मी सततच सांगत आलोय. परिवाराचा आशीर्वाद, परिवाराचा वारसा, परिवाराचा मोरल सपोर्ट हे मला जसा भेटलाय तसाच मी पुढच्या माझ्या परिवारातल्या व्यक्तींना देईन. पण बाहेर वावरत असताना माझ्या मित्रांनी मला उभा केलं आणि मी मित्रांना उभा केलो. याच धर्तीवर सगळ्या युवकांनी आपल्यासोबत व्यापारात काम करणारा व्यक्ती असेल किंवा एखादा व्यक्ती नोकरीला लागला असेल तरी त्याला साईड बिझनेसची आवश्यकता असते. मग तो भाग भांडवल घालतो, तो स्लिपिंग पार्टनर होऊ शकतो, ज्याला व्यवसायामध्ये काहीतरी करून दाखवायचंय तो वर्किंग पार्टनर होऊ शकतो. असे छुपे भाग भांडवल एकत्रित करून तुम्ही व्यापारामध्ये आलं पाहिजे आणि व्यापारात उभा राहण्यासाठी खूप मोठा वाव आहे. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून आपल्याला सांगू इच्छितो. जसं की मी आपल्याला भाजीच्या दुकानचं उदाहरण दिलो, मला वाटतं की एखादं दुकान घेऊन तिथं 4 काच लावून भाजी व्यवस्थित फ्रेश ठेवून आपण व्यापार केला, खूप कमी भांडवलात आपण पैसे. हा झाला व्यापाराचा. तुम्ही आता व्यापाराचा मंत्र तुम्ही तरुणांना दिलेला आहे. राजकारणाची गडबड आहे अजून थोडीशी. आणखीन एक प्रश्न आहे त्याच्यामध्ये की आर्थिक स्थिती मजबूत झाल्याशिवाय तरुणांनी राजकारणात येऊ नये असं आपण म्हणाल. तुमच्या तालुक्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी जर आता तुमचा हा पॉडकास्ट ऐकला तर ते नाराज होतील तुमच्यावर? नाही काका, मी तुम्हाला सांगतो, अभिमन्यू पवार साहेबांची सुद्धा जी पारिवारिक वाटचाल आहे ते खूप धार्मिक पद्धतीने आहे. त्यांचे वडील ज्यांना आम्ही पिताजी म्हणतो त्यांचे संस्कारही त्यांच्यावरती अशाच पद्धतीचे गरिबीतून पुढे आलेत. आणि मी कित्येक वेळा असं बघितलं की अभिमन्यू पवार साहेबांकडे जर एखादा युवा कार्यकर्ता बगर कामाचा स्वतःची गाडी घेऊन त्यांच्या गाडीच्या पाठीमागे फिरण्यासाठी आला असेल तर तो कार्यकर्ता नाराज होतो की खुश होतो हे न बघता त्यांनी त्याला त्यांच्या स्टाईलनं विचारले, तुमचं काय काम आहे? जेव्हा तो कार्यकर्ता म्हणतो काय नाही साहेब, मी तुमच्यासोबत इकडे कार्यक्रमाला येणार आहे, तुमचं त्या कार्यक्रमाला काही काम नाही आणि तुमचं माझ्याकडेही काय काम नाही, तर तू घरी जा,
1000-2000चं डिझेल जाळू नको. मी माझ्या बॉडीगार्डच्या गाडीचा एक्स्ट्रा खर्च कशाला म्हणून माझा बॉडीगार्ड माझ्या गाडीत बसून घेऊन चाललो. आणि मित्रा, तू कशाला तुझ्या गाडीचं 2000 रुपयाचं डिझेल खर्च करतो? तू तुझी काम कर, असा स्पष्ट सांगणारा. मी तर म्हणतो ना, राजकारणामध्ये अभिमन्यू पवार साहेबांचं जर काही नाव थोडंसं खराब झालं असेल तर त्यांच्या लॉयल स्वभावामुळे खराब झालंय असं माझं मत आहे. त्यांनी युवकांना वापरण्याचं काम, आपण बघा, युवकांना फुकट वापरण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधी केलेलं नसावं. आणि आजही ते राजकारणात, काम असेल तेव्हा युवकांनी राजकारणात यावं असंच त्यांचं सांगणं आहे. आणि युवा सक्षम करण्याचा दृष्टिकोनही येणाऱ्या काळात त्यांचा असणार आहे. आणि जर का त्याच्यामध्ये काही कमतरता आम्हाला आढळून आली तर माझे ते मोठे भाऊ आहेत, मी त्यांना उघडपणे आपल्या माध्यमातून तर सांगतोयच, पण मी वैयक्तिक त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करेन की आपल्या तालुक्यातला युवा जोपर्यंत सक्षम होणार नाही तोपर्यंत तालुक्याची खरी डेव्हलपमेंट झाली अशी म्हणता येणार नाही. त्यांनी निधी खूप मोठ्या प्रमाणात आणलाय. आता आवश्यकता कशाची आहे तर आपल्या तालुक्यातील बेकार फिरणाऱ्या युवकाला सेटल करण्याची. त्या विषयावर आपण सविस्तरपणे एका नव्या भागामध्ये तुमच्या तालुक्याच्या आमदारांच्या कार्यावर आपण बोलू, तुमच्यासारख्या मित्रांना बोलून चर्चा करू. तर मित्रांनो, आता आपण ऐकलंय अनेक गमती जमती आजच्या मुलाखतीमध्ये आपण ऐकलेल्या आहेत. आणि हनुमंत भैयाने थेट आपल्याशी संवाद करताना आपण पहिल्यांदा आपल्या पायावर उभं राहा, आपला व्यवसाय करा, छोटा मोठा जो असेल तो, किंवा नोकरी करा किंवा प्रायव्हेट नोकऱ्या करा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय किंवा किमान आपल्या पायावर उभं राहिल्याशिवाय राजकारणाचा विचार करू नका, असा एक अत्यंत महत्वाचा विचार त्यांनी मांडला. खरं म्हणजे युवकांनी आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित झाल्याशिवाय राजकारणात प्रवेशच करू नये असंही त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं. आणि परत ते स्वतः कसे उभे राहिले, त्यांनी कसं अनेक अडचणीवर मात करत यशाचं शिखर गाठलं. आज एक लातूर जिल्ह्यामध्ये एक मोठा उद्योजक, युवा उद्योजक म्हणून नावारूपाला कसं आले, या संदर्भातही त्यांनी त्यांच्याकडून तुम्हाला बरीच माहिती मिळालेली आहे. जाता जाता त्यांनी तुम्हाला राजकारणात यायचंच असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा असं आव्हानही त्यांनी केलेलं आहे. आता स्वाभाविक ते भारतीय जनता पार्टीचे, त्यांचे नेते भारतीय जनता पार्टीचे लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत आणि त्यांचा शब्द ते कधीच खाली पडू देत नाहीत, हे सगळ्या लातूर जिल्ह्यालाही माहिती आहे. त्यामुळे मी सध्या असा शब्द प्रयोग करतो, काय भविष्याचं काय सगळं हनुमंतराव सगळं आवडत असतंय आणि 4 वर्षाने 5 वर्षाने काय प्रसंग येतील हे सांगता येत नाही. तर सध्या युवकांनी राजकारणात प्रवेश करायचाच असेल तर तो भारतीय जनता पार्टीमध्ये केला पाहिजे असा विचार भैयाने मांडला. भैया, तुम्ही आमच्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अत्यंत मोकळेपणाने आपले विचार आपण व्यक्त केलात, तेव्हा रिंगणच्या प्रेक्षकांच्या वतीने मी आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपल्याला 1 मिनिटाची संधी देतो. मी हे ब्रॉडकास्ट जे आपल्याकडं आज आपण टेलिकास्ट केलेलं आहे त्याच्या माध्यमातून सर्वांना पहिल्यांदा हे विनंती करतो की मी कुठल्याही मंत्र्यांच्या, खासदारांच्या, आमदारांच्या विचाराच्या विरोधात नाही, पण समाजाची जी व्यवस्था आहे त्या समाजाच्या व्यवस्थेबद्दल मी जर काही बोललो असेल तर ते कुठल्या विशिष्ट व्यक्तीसाठी नव्हतं, हे पहिल्यांदा मी खुलासावर सांगतो. आणि जेव्हा आपण समाजापुढं आपल्या लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाच्या माध्यमातून जातो त्यावेळी मला असं वाटतं की माझ्या परिवारातले संस्कार असे आहेत की आपण जेव्हा लोकांपुढे जातो त्यावेळी खऱ्या भावनेनं गेलं पाहिजे आणि खरं मत आपलं मांडलं पाहिजे. त्या खऱ्या मताच्या अपेक्षेतून मांडलेलं जे माझे विचार आहेत ते विचार सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि सध्याच्या व्यापारी परिस्थितीनुसार मांडलेले विचार आहेत. तर त्याला वैयक्तिक कोणी घेऊ नये आणि युवकांनी सुद्धा जे राजकारणात सक्रियरित्या पूर्ण वेळ देऊन काम करतात त्या युवकांनी सुद्धा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपण राजकारणात येऊ नये असं माझं म्हणणं नव्हतं, तर आपण सक्षम होऊन राजकारणात यावं असं माझं मत आहे. का तर मित्रांनो, माझ्या आयुष्यात माझ्यासोबत काम करणारे माझ्यापेक्षा सिनियर कित्येक लोक असे बघितलोय ज्यांचं वय 50 वर्षापर्यंत पोहोचलंय आणि ते स्वतःला युवक नेता म्हणतात. त्यांच्या आजच्या आर्थिक परिस्थितीवर मला खूप खेद वाटतो. जे माझ्यासोबत काम केलेले आहेत, जे माझ्या पूर्वी काही काम करणार आहेत, तशा कित्येक कार्यकर्त्यांची दयनीय अवस्था बघितल्यानंतर मला असं वाटतं की राजकारण हे क्षेत्र खूप अवघड आहे आणि त्याच्यामुळे आपण एकदम इझी आहे असं समजून न जाता त्याच्यामध्ये एक चांगला विचार घेऊन आपण पुढे यावं. पैसे कमवण्याचं माध्यम हे राजकारण नाहीये
आणि मुळीच नाहीये. मी उघडपणे आपल्याला सांगतो, मी 20 वर्षाचा माझा राजकीय अनुभव आपल्या पुढे ठेवलाय मित्रांनो, आणि त्याच्यातनं मी बोलतोय. मी निराशाजनक बोलत नाही. मी दररोज माझ्या आयुष्यातल्या आजच्या वेळेपैकी अर्धा वेळ हा मी आजही राजकारण करतो. पण त्या राजकारण करणं म्हणजे एखाद्या पक्षात जाणं आणि एखाद्या पक्षाचा झेंडा दिवसरात्र घेऊन खांद्यावर फिरणं हे नसतं. तर व्यापारातही राजकारण आहे, मैत्रीत राजकारण आहे, घरात प्रपंचात राजकारण आहे, आणि ऍक्च्युअल राजकारण सुद्धा आपल्या पक्षाच्या माध्यमातून केलं जातं. तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग पहिल्यांदा स्वीकारावा, त्याच्यासोबत आपण राजकारण करावं, एवढंच सांगण्याची माझी तळमळीची आपल्याला इच्छा आहे. तरी काही माझ्याकडनं काही बोलण्यात चूक भूल झाली असावी तर मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.